मंगेश कुडाळकर कुर्ल्याचे आमदार आपल्या सोबत आहेत। मंगेशजी, आपण बघतोय हा सगळा भीषण अपघात झालेला आहे। किती जण जखमी झालेले आहेत, काय जखमींची परिस्थिती आहे, कुठे उपचार सुरू आहेत आणि नेमकं काय झालं ते? कुर्ल्याच्या बाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि नक्कीच आम्ही बघतो की जास्तीत जास्त पहिल्या प्रथम रुग्णांना अधिकाधिक वाचवणं हा पहिला प्रथम आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि त्याच्यानंतर जे दोषी आहेत त्यांना सुद्धा तात्काळ अटक करून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि गोंधळ जो झालेला आहे त्या ठिकाणी तो नियंत्रणाचा प्रयत्न करतो। अगदी मंगेशजी, एकूण जखमी किती लोक जखमी आहेत? कारण स्थानिकांचं असं म्हणणं आहे, जिथं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की खूप मोठ्या प्रमाणावर जखमी झालेले आहेत या अपघातात। नेमका किती आकडा आहे जखमींचा आणि प्रकृती कशी आहे त्यांची मंगेशजी? एक 20च्या वर आकडा असेल आणि त्यात गंभीर पण स्वरूपाचे सुद्धा आहेत आणि काही मृतही पावलेले आहेत त्याच्यामध्ये। पण आता बाबा हॉस्पिटलला मी प्रत्यक्ष जातोय आणि घटनास्थळी जातोय आणि त्याच्यावर निश्चित आकड्याचं सांगतो। अगदी मंगेशजी, रुग्णालय प्रशासनाशी तुमचं काही बोलणं झालंय मागच्या काही मिनिटांमध्ये? सांगितलेलं आहे तिथे माझे सुद्धा कार्यकर्ते आहेत, आपले शिवसेने पदाधिकारी आहेत आणि त्या ठिकाणी सर्वजण आम्ही त्या ठिकाणी मदत करतो प्रत्यक्ष। अगदी या अपघातानंतर पोलीस प्रशासनाशी तुमचं काही बोलणं झालंय? नेमकं काय घडलं होतं? सांगितलेलं आहे ते चौकशी करतायत नेमकं आता लगेच, कारण आता एक 15 मिनिटापूर्वीच हा अपघात झालेला आहे। त्याच्यामुळे नक्की त्याची चौकशी संपूर्णपणे करून दोषी असलेल्या कारवाई करणार होता। नाही, अपघाताच्या ठिकाणी जिथं तुमचे कार्यकर्ते किंवा स्थानिक पदाधिकारी असतील त्यांच्याशी त्या नेमका अपघाताच्या वेळेला काय झालं त्याबद्दल काय माहिती घेतली तुम्ही? मंगेश, एवढी आता माहिती मिळाली नाही, पण अचानक ते प्रकार झाला तो बीएसटी कुर्ला स्टेशनवरून जी पश्चिमेकडे निघाली ती वर्धा वेगाने ती घुसली आहे त्या मार्केट परिसरामध्ये आणि त्या ठिकाणी 3-4 वाहनांना धडक देऊन तिथल्या काही पादचारी जे चालणारी लोक होते, कारण मार्केट आणि ते रहदारीच्या ठिकाणी मोठी गर्दी असते त्या ठिकाणी आणि नेमकं त्याच ठिकाणी चालणारी लोक वगैरे होती तर त्यांना सुद्धा ती बसची धडक लागली होती आणि त्याच्यामुळे बरेच मोठा अपघात झालेला। मंगेशजी, तुम्ही आता भाभा रुग्णालयामध्ये चाललेला आहात, तुमचं रुग्णालय प्रशासनाशी बोलणं सुद्धा झालंय। या सगळ्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की 20 पेक्षा जास्त जण जखमी झालेले आहेत, काही जण मृत्यू काहींचा झाल्याची सुद्धा तुम्ही आता माहिती दिलीत। मृत्यू झालेल्यांची संख्या किती असू शकेल? एक्झॅक्ट सांगू शकत नाही। अगदी मंगेशजी, धन्यवाद, तुम्ही झी 24 तासशी बोललात।